हे केवढं अलौकिकत्व आहे. असं कुठला गुरु आपल्या शिष्यासाठी करेल आणि एका विचार तरंगापोटी करेल. तर हे जेव्हा आहे तर त्याच्यामध्ये आपण पुढची गोष्ट लक्षात घेऊया, की हे बसण्यांच्या बाबतीत घडवलं. आता आपण थोडं व्यावहारिक कथेकडे वळू. तर प्रख्यात साहित्यिक, प्रख्यात नाटककार, लेखक, त्याच्यानंतर अमोघ वक्तृत्व ज्यांना लाभलेलं होतं असे राजकारण धुरंधर, समाजकारणावरती ज्यांची मजबूत पकड, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नाट्यसंस्थेचे मालक, हाडाचे पत्रकार आणि मराठा हे दैनिक रोजच्या रोज चालवणारे प्रल्हाद केशव आत्रे उर्फ केशवसूत, म्हणजे ज्यांना सगळा महाराष्ट्र आचार्य आत्रे ह्या नावाने ओळखतो. आजच्या नवीन पिढीला कदाचित ते माहीत नसेल, पण जुन्या पिढीला हे सगळं त्यांचं त्यावेळचं जे काही आत्र्यांनी ढवळून काढलेलं वातावरण होतं, सामाजिक वातावरण, ते माहिती आहे. तर आत्र्यांचे अग्रलेख ज्या मराठामध्ये यायचे त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये, ते वाचण्यावरती सुद्धा अनेकांच्या अशा उड्या असायच्या, की आज काय अग्रलेख आहे. आणि त्या अग्रलेखाची समाजामध्ये प्रचंड अशी अं, चहा म्हणजे आपण म्हणतो ना, त्याची काय म्हणतात प्रसिद्धी होती आणि बोलबाला खूप होता त्या अग्रलेखांचा. तर त्याच्यामध्ये अत्रे कोणालाही सोडत नसत, त्यांना कोणाचीही कधी भीती वाटत नसत. तर एकदा त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार, कन्नमवारांचं काहीतरी प्रकरण अत्र्यांना काहीतरी कुठून तरी त्यांना तो वास लागला आणि त्यांनी त्या दिवशी मराठामध्ये खरमरीत अग्रलेख लिहिला कन्नमवारांवर. आता बघा, मुख्यमंत्र्यांवरती तो लिहिलेला अग्रलेख आहे, त्याची जबरदस्त चर्चा सगळीकडे सुरू झाली. कन्नमवारांच्या पत्नीच्या वाचनात तो अग्रलेख आला आणि तिचं डोकं सणकून पिसाटली. ते काय, मुख्यमंत्र्यांवरती हे असं? तर त्यांनी लगेचच त्यांच्या अधिकारामध्ये अत्र्यांवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आणि खटला दाखल केला गेला. तर इकडे आता झालं, समाजामध्ये बोलबाला झाला ना, की उद्या आत्र्यांच्या घरावरती पोलीस येणार आणि आत्र्यांना बेड्या ठोकून नेणार कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला, काय जे काय पुढची कार्यवाही असेल तसं. तुफान प्रकरण रंगवलं, राजकारण्यांनी रंगवलंच, समाजातल्या सगळ्या धुरंधरांनी रंगवलं, समाजातल्या सगळ्या घटकांनी हे प्रकरण रंगवलं. आता उद्या काय होणार? पण आत्र्यांना कशाची काही भीतीच नव्हती, फिकीर नव्हती. ते रात्री शांतपणे झोपले होते. झोपेमध्ये कोणीतरी दाणकन त्यांच्या पाठीत लाथ घातली. तर ते उठले आणि उठून बसले तर समोर शंकर महाराज उभे होते आणि ते म्हणाले, झोपलास काय? तुझा खटला निकाली लागला. तर एवढं सगळं ऐकल्यानंतर आत्र्यांना झोप कुठली. मग सकाळ झाली आणि बातमी आली की मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार मेले, निधन झालं त्यांचं सकाळी सकाळी. आता हे ऐकल्यानंतर पुढचं सगळं जे काय असतं, की विद्यमान मुख्यमंत्री गेले तर कोणाचं तरी मुख्यमंत्री पद त्यांना ते रिकामं तर ठेवता येत नाही. सत्ताधीश एकच पक्ष आहे. मग त्यावेळेला वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले, शपथविधी झाला आणि त्यांनी पहिलं काम केलं, त्यांनी आत्र्यांना फोन केला, वसंतराव नाईक नवनिर्वाचित मुख्यमंत्री, आणि त्यांनी त्यांना सांगितलं, हे प्रकरण आम्ही निकाली काढतो आहोत. तुमच्यावरचा खटला मागे घेतला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा, काळजी करू नका. आत्रे तर हे ऐकून नाचायलाच लागले, की उद्या आबरू नुकसानीच्या दाव्यापोटी जर आपल्या हाती बेड्या पडणार असतील, तर ज्यांनी आपल्याला या सगळ्यातनं बाहेर काढलं, तो किती अलौकिक तत्वाचा गुरु आहे हे आत्र्यांना माहित होतं. पण इतकी श्रद्धा नव्हती. पण त्यानंतर मग आत्र्यांची एवढी श्रद्धा बसली महाराजांवरती, की ते त्यांच्या मराठाच्या कचेरीमध्ये, ऑफिसमध्ये, त्यांच्या केबिन मध्ये महाराजांचे फोटो लावले त्यांनी. आणि विशेष म्हणजे त्यांची सगळी नाटकं जी गाजली, त्यांचे हजारो प्रयोग होत असत, त्या नाटकांच्या प्रयोगामध्ये नेपथ्य जरी कुठलंही असलं तरी त्या नेपथ्यामध्ये सुद्धा ते शंकर महाराजांचे फोटो लावत असत. त्यांना कोणीतरी एकदा टोकलं होतं या बाबतीत, अहो अत्रे, नाटकाचा विषय काय, तुमच्या नाटकाचं नेपथ्य काय, आणि तुम्ही तिथे शंकर महाराजांचे फोटो का लावता?
ते म्हणे ज्यांना ते फोटो बघवत नाही त्यांनी नाटकाचा प्रयोग सोडून निघून जावं, असं अत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं. म्हणजे इतकी त्यांची महाराजांवरती अत्र्यांची श्रद्धा होती. तर हे जसं महाराज घडवत असत, तसंच आणखीन बरंच काही काही महाराजांनी बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडवले. पुन्हा एकदा आपण भस्म्यांची कथा ऐकू. भस्म्यांनी त्यावेळेला चारधामची यात्रा केली आणि ते यात्रेवरनं आल्यानंतर त्यांचं जे काय कुळदैवत असेल किंवा काय ते आपल्याला माहित नाही, पण त्यांना त्यांच्या मनाने असं घेतलं, कोल्हापूरला जाऊन जगदंबेच्या मंदिरामध्ये जगदंबेला दुधाचा अभिषेक करायचा, का तर ही यात्रा सगळी पूर्ण करून आलोय आपण म्हणून. असेल त्यांची कुलस्वामिनी असेल म्हणून त्यांच्या मनात हा विचार आला आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. तर तो मोठ्या प्रमाणातला अभिषेक होता. त्याचे काही मंत्र वगैरे सगळे काही मोठं पठण वगैरे होतं. त्यामुळे 200 घागरी दूध अभिषेकासाठी आणलेलं होतं. आणि तो सगळा सोहळा पूर्ण झाल्यानंतर ते जी अभिषेकाच्या ते चालवणारी जी मंडळी होती, म्हणजे भटजी मंडळी, गुरुजी मंडळी म्हणू आपण त्यांना. तर त्यांनी भस्म्यांना सांगितलं की एवढा अभिषेक झालेला आहे, तुमची यात्रा झालेली आहे, तर देवीकडे काहीतरी मागा तुम्ही. तर आता साधं आहे की आपण आपल्या देवतेला जो अभिषेक केलाय आणि देवीकडे काहीतरी मागा म्हणतायत, तर त्यांनी अनन्य भावे त्या जगदंबेकडे पाहिलं. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले की जगदंबेच्या ठिकाणी शंकर महाराज बसलेले होते. मग आता कोणाकडे काय मागावं? देवीकडे मागावं का महाराजांकडे मागावं? कारण एका क्षणात देवी दिसते, एका क्षणात महाराज दिसतंय आणि ठाम दर्शन असं मनामध्ये जे कोरलं जातंय, समोर उभा आहे ते महाराजांचंच आहे. अशा वेळेला कोण काय मागणार कोणाकडे? हा मोठा प्रश्नच आहे ना. बसण्यांनी साहजिकच काहीही मागितलं नाही आणि त्यांचा तो अभिषेक संपन्न झाला. ती यात्रा तर सुफळ संपन्न झाली, कारण प्रत्यक्ष केदारनाथांनीच त्यांना महालक्ष्मीच्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. एवढं भाग्य आहे. त्या भस्म्यांचीच आणखीन एक कथा आपण ऐकूया. काही मंडळींना घेऊन मोटारीतून महाराज तुळजापूरला दर्शनाला गेले होते. त्यामध्ये भस्मे पण होते. दर्शन वगैरे झालं सगळं. नवरात्रातल्या शुद्ध अष्टमीचं, म्हणजे अश्विन शुद्ध अष्टमीचं ते दर्शन सोहळा झाला तुळजापूर आणि मंडळी परत निघाली. तुळजापूरच्या वेशीतच आहेत अजून. मोटारीमध्ये भस्मे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. महाराज त्यांच्या मागे बसले होते, मागच्या सीटवर. महाराजांना काय लहर आली, त्यांनी पाय लांबवले स्वतःचे आणि असे त्या भस्म्यांच्या डोक्यावरती ठेवले. म्हणजे असे ठेवले नाही तर असे ठेवले, तळपाय पूर्ण तिथे राहतील असे. आणि तो फेटा त्यांनी महाराजांनीच आधी काढून टाकला होता भस्म्यांचा आणि मग ते पाय ठेवले. ते भस्म्यांनी काही हुकाचूक केलं नाही. आपला परमेश्वर मागे बसलेला आहे, त्याला काय करायचे ते करू दे, ही भावना मनामध्ये दृढ असल्यानंतर परमेश्वर माझ्या अंगावर थुंकला तरी चालेल, परमेश्वराने मला बडवून काढलं तरी चालेल, परमेश्वराने चालत्या मोटारीतून मला खाली लोटून दिलं तरी चालेल, माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, माझी बेअब्रू कुठेही होणार नाही, एवढा दृढ भाव मनात होता. पण तसलं काही केलं नाही. महाराजांनी फक्त दोन त्यांचे चरण त्या मस्तकावरती ठेवले आणि थोड्या वेळाने त्यांची लहर लागली तेव्हा ते काढून घेतले. आणि मग बरोबरच्या मंडळींच्या असं लक्षात आलं, कारण भस्मेने तेव्हा तोपर्यंत फेटा नव्हता बांधला पुन्हा मुक्कामी सोलापूरला येईपर्यंत. सोलापूरला आल्यावर असं लक्षात आलं की भस्म्यांच्या मस्तकावरती महाराजांच्या दोन चरण जिथे ठेवले होते तिथे त्या पादुका उमटलेल्या आहेत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे घडलं कसं. ते घडवलं होतं महाराजांनी. मग आता ह्याच्या पुढचा सीन जर विचारात घ्यायचा म्हटलं तर महाराज त्याच्यानंतर जेव्हा समाधिस्थ झाले तर एकदा वैशाख शुद्ध अष्टमीला पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये अलोट गर्दी मठामध्ये जमलेली होती. भस्म्यांनी हातामध्ये एक तारी ती वीणा घेतलेली होती आणि ते तिथे उभे होते. वीणा वादन ते चालू होतं आणि सगळ्यांना मग तिथे जमलेले सगळे जे दर्शनार्थी होते त्या प्रत्येकाला समाधीला अत्तर लावण्याची संधी दिली गेली. प्रत्येक जण अत्तर लावतोय. धनेश्वर मात्र, डॉक्टर धनेश्वर तिथे उपस्थित होते तेव्हा त्यांनी एवढी अत्तराची कुपी घेतली
आणि ते समाधीच्या तिथे न जाता त्यांनी भस्म्यांच्या कपाळावर तो डोक्यावरचा फेटा काढला आणि तिथे ते अत्तर लावायला लागले. तेव्हा भस्मे त्यांना म्हणाले, अहो डॉक्टर, हे तुम्ही काय करताय? समाधीला अत्तर लावायचे, माझ्या डोक्याला काय लावताय? ते म्हणे, तुम्ही मला काही सांगू नका, मी जे करतोय ते मला करू दे. आणि मग काही भस्मे बोलले नाहीत आणि मग डॉक्टर धनेश्वरांनी समाधीवरती जे जे उपचार त्यांना करायचे होते, डॉक्टरांना स्वतः, ते सगळे उपचार त्यांनी त्या भस्म्यांच्या मस्तकावरती केले. भस्म्यांना कळेना, पण शेवटी काय बोलणार, कारण एवढा अंतरंग शिष्य आहे की प्रत्यक्ष महाराजच जणू काही. तर मग भस्म्यांनी सगळं ते उपचार झाल्यानंतर विचारलं त्यांना, की डॉक्टर, की हे काय आहे? तेव्हा डॉक्टर धनेश्वर म्हणाले, अहो नाही का, ते तुळजापूरला तुम्ही गेला होता दर्शनाला, महाराजांनी तुमच्या डोक्यावरती त्यांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. मग त्यांना काही, त्यांची संभावना आता करायला नको का? समाधीची संभावना तर सगळेच करतायत. समाधीला अत्तर लावतायत, उपचार करतायत, सगळंच करतायत. पण मग मला त्या पादुकांना काही करायला नको का काही? त्या तशाच ठेवायच्या. तेव्हा भस्म्यांना आठवण झाली, की अरे, माझ्या मस्तकावरती म्हणजे डोक्यावरती ज्या पादुका उमटल्या, त्याची तर मला विस्मृतीच झाली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा हा प्रसंग घडला तुळजापूर क्षेत्री, त्यावेळेला डॉक्टर धनेश्वर तर मग आपल्या बरोबर नव्हते. बरं, असंही नाही तिथे जाहिरातबाजी करून हा सगळा गावभर डंका पिटवलेला आहे, बघा बघा माझ्या डोक्यावर पादुका आल्या वगैरे, असलं तर काही नाहीये. मग हे डॉक्टर धनेश्वरांना कळलं कसं? ते कसं कळलं हे भस्म्यांना कळून चुकलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर पुन्हा भस्म्यांना प्रचिती आली, की अलौकिकत्व म्हणजे काय असतं, जे लौकिकत्व अलौकिकत्व जे महाराज सतत करत असतात, ते काय आहे हे भस्म्यांना तेव्हा कळून चुकलं. पुढची कथा ऐकूया. दत्तात्रय गणेश अभ्यंकर महाराजांचे, गणेश अभ्यंकर हे महाराजांचे अतिशय निकट शिष्य. त्यांनाही आपण अंतरंग शिष्य म्हणू शकतो, पण दत्तात्रय गणेश अभ्यंकरांनाही अंतरंग शिष्य म्हणायला हवं. त्यांना अण्णा अभ्यंकर या नावाने लोक ओळखत होते. ते एकदा अभ्यंकरांच्या घरी महाराज बसले होते, ती स्वारी आरामात बसली होती. आणि अचानकपणे महाराज एकदम गरजून म्हणाले, अरे, अंतापूरला जो दावल मलिक पीर आहे माहिती आहे ना तुम्हाला? तो दावल मलिक पीर म्हणजे काय, दर्गा आणि पीर असं तिथे काही नाहीये. ती मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. यावनी राज्यामध्ये या सगळ्या समाध्या उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून त्यांना जी काही तिथल्याच जनतेने, आसपासच्या जनतेने जी नावं दिली, जनता सुज्ञ होती, जरी भोळी भाबडी होती तरी सुज्ञ होती, आपली धर्मस्थळं कायम राहावीत म्हणून त्यांना मुसलमानी किंवा यवनी नावं देऊन त्यांनी त्यांचं रक्षणच केलेलं आहे. तर ती मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. आणि काय आहे, की तिथले पुजारी आहेत ते सुद्धा ब्राह्मण पुजारी आहेत. म्हणजे पीर आहे, दर्गा आहे, आता त्याला दावल मलिक दर्गा जरी म्हटला तरी पुजारी मात्र तिथे ब्राह्मण आहे. आणि तुम्हाला माहितीये का, महाराज म्हणाले, की त्यातल्याच एका त्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये जाऊन मच्छिंद्रनाथांनी दृष्टांत दिलेला आहे, की ही माझी समाधी आहे आणि माझं समाधी अवस्था जरी असली तरी माझं आत्ताच वय हे 2000 वर्ष आहे. हे सांगताना महाराजांच्या चेहऱ्यावरती अतिशय वेगळेच असे भाव उमटलेले होते. आणि जणू काही मच्छिंद्रनाथ तिथे समोर उभे आहेत अशा पद्धतीने, की मच्छिंद्रनाथच हे सांगतायत अशा पद्धतीने महाराजांचं ते सांगणं होतं. त्यानंतरची कथा आपण बघू, की एकदा पेशावरला, तेव्हा अखंड हिंदुस्थान होता, फाळणी झालेली नव्हती त्यावेळची गोष्ट, पेशावरला हिंदू मुसलमानांचा दंगा उसळला. अतिशय बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली, की कुठल्याही क्षणी काही घडू शकेल. आणि त्या दंग्यामध्ये नेहरू अडकले आणि त्यांच्या जीवाला काहीतरी धोका उत्पन्न झाला. महाराज त्यावेळेला सोलापूरमध्ये होते. सोलापूरमध्ये एक रहीम बाबा म्हणून त्यावेळेला राहत असत. महाराज त्यांच्याकडे गेले आणि त्या रहीम बाबांना त्यांनी भूतो न भविष्यती एवढं काही बडवून काढलं, म्हणजे काठी सोट्या असो, लाथाबुक्क्या असो, मारून मारून बेजार केलं. आणि जेव्हा त्यांचं मन भरलं महाराजांचं, तेव्हा त्यांनी
त्यांचं मारणं थांबवलं, त्यांना मारायचं रहीमबाबांनी. आणि मग ते म्हणाले, अरे नेहरूला मी सोडवला दंग्यामधनं. आता काय कार्यकारण भाव आहे हे आपण शोधून पाहिलेलाच बरा या सगळ्या कथेमधल्या. मी नेहरूंना सोडवलं म्हणजे काय केलं आणि त्याच्यासाठी रहीमबाबांना मार का खावा लागला? अकल्पित सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी कथा, सिद्धराम महादप्पा सोरेगावकर हे फुलांचे व्यापारी होते. त्यांच्या व्यवसायामुळे लोक त्यांना प्रेमाने दादा फुलारी असं म्हणत असत. तर एकदा काय झालं, ते एकनिष्ठ फक्त होतेच, त्याबद्दल प्रश्नच नाही, दादा फुलारी. तर महाराजांनी त्यांनाही एकदा विचार की तुला काय पाहिजे ते माग. तर दादा फुलारेंनी क्षणातही विचार केला नाही आणि ते महाराजांना म्हणाले, महाराज मला काही नको, मला फक्त आपलं म्हणा. केवढं ह्यामध्ये चातुर्य आहे हे उत्तर देण्यामध्ये. मला आपलं म्हणा म्हणजे ह्याच्यामध्ये सगळंच काही साधलं गेलं ना दादा फुलारेंनी. त्यांच्याकडनं ते साधलंच गेलं की महाराज आणि प्रसन्न झाले की मला आपलं म्हणा असं सद्गुरूला कोण म्हणतो? मला बीएमडब्ल्यू द्या असंच म्हणणारी माणसं आहेत सद्गुरूंच्या पाशी. मग मला आपलं म्हणा म्हणजे दुसरं काहीच नको. पण या उत्तरामध्येच एक चातुर्य दडलेलं होतं की त्या आपलं म्हणण्यामध्ये सगळं काही त्यांनी मिळवलं. मुक्ती सकट मोक्षासकट सगळं काही दादा फुलारेंनी मिळवलं महाराजांकडून. आता इथे एक आणखीन एक बारकावा सांगावासा वाटतो. कारण परवाच्या दिवशी आपण अंगात येणं ह्याविषयी बोललो, तर त्याच्यावरती बऱ्याच खरबरीत टीका पण आलेल्या आहेत त्याच्यात. तर मी ते अंगात येणं हे सोंग ढोंग नाटकं या अनुषंगाने बोललो होतो. प्रत्यक्षात खरे संचार त्याच्यामध्ये एकाने लिहिलंय की संचार, आवेश, मग सत्पुरुष कोणाच्या तर्फे बोलत असत, म्हणजे केतकरांच्या तर्फे गोंदवलेकर महाराज बोलत असत, वगैरे वगैरे, हे जेव्हा त्यांनी सांगितलं. मग संत अवतारी पुरुष यांच्या बाबतीत तुम्ही खोटं म्हणाल का? किंवा काही जण म्हणाले, अहो पुरुषांच्या पण अंगात येतं, आम्हाला माहितीये, तुम्ही बायकांनाच का बोलला? मी व्यक्तिशः कोणालाच बोललो नाही, ना बाईला ना पुरुषाला. मी अंगात येण्याची ही जी अपप्रवृत्ती बोकाळले त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. सोंगढोंग नाटकं करणाऱ्या माणसांना तुम्ही सगळेजण ओळखता हो. मग मला कसं तुम्ही असं म्हणता की तुम्ही यांच्यावर टीका करता, त्यांच्यावर टीका करता? तुम्हाला कळतं ना की कोणाच्या खरं अंगात आलं आणि खोटं अंगात. मुळात आधी खरं अंगात येणं आणि खोटं अंगात येणं यातला फरक कसा काय समजावून घ्यायचा हे मला तरी अजून कळत नाही. त्यामुळे असो. तर आता गोष्ट आहे दादा फुलारींची. दादा फुलारींच्या अंगात महाराजांचा संचार होत असे. आता इथे बघा, दादा फुलारींच्या अंगात महाराज येत नसत. अंगात येणं नव्हतं, संचार आणि आवेश हा जो प्रकार आहे. तर आवेश, संचार आणि अंगात येणे याच्यामध्ये फरक काय आहे? अंगात येणं हे निव्वळ नाटक वठवण्याचं काम असतं, खोटेपणा त्याच्यामध्ये खूप असतो. आणि संचार आणि आवेश हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ज्यांच्यावरती पूर्णतः सद्गुरूंची कृपा आहे. दादा फुलारेंनी काय म्हटलंय, महाराज मला आपलं म्हणा. तर ते पूर्णतः कृपा ज्यांच्यावरती आहे अशा दादा फुलारेंच्या बाबतीमध्ये काय होत असे की जर त्यांच्या समोर महाराज प्रत्यक्ष उभे राहत असतील तर ते असे बोभाटा करणारे, "अहो बघा बघा महाराज समोर उभे राहिले." असलं नव्हतं काही, कारण तो अंतरंगत शिष्य होता ना दादा फुलारी सुद्धा. मग त्यावेळेला त्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत महाराज रूपी, त्या त्यांच्या शरीरावरती त्याचा ताबा असल्या कारणाने, ताबा घेतला गेल्या कारणाने संचार आणि आवेश, आवेश म्हणजे आपलाच सद्गुरू आपल्याशीच कसा कनेक्ट होतो हा त्या आवेशातला तो भाग आहे. आता हे कनेक्ट होतं म्हणजे हे फार सोप्या शब्दात मी सांगितलंय तुम्हाला. वास्तविक त्याचं शास्त्र आणखीन वेगळं आहे. त्याच्या चर्चा इथे करायची काही गरज नाही, होऊ नको त्याचं. कारण मग आणखीन विषयाला फाटे फुटत जातात. तर त्यापेक्षा आवेश आणि संचार आणि अंगात येणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, अंगात येणं आणि आवेश याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दादा फुलारींच्या मध्ये जेव्हा तो आवेश येत असेल शंकर महाराजांचा, त्यावेळेला ते काही प्रश्न सोडवत नव्हते. ही खडी साखर घेईन तुझा प्रश्न सुटला आणि हे तांदूळ घेईन घरात मंत्रून टाक, हे असली भानगडी नव्हत्या. ते व्याघ्र मुद्रा त्यांची होत असे आणि ते वाघासारखे ते आवाज काढत असत वेगवेगळे.
आणि तो संचार जोपर्यंत किंवा ते आवेश जोपर्यंत त्यांच्यामध्ये असे महाराजांसारखंच शरीर त्यांचं वेडेवाकडं होत असे त्यावेळेला. दादा फुलारी काही वेडेवाकडे नव्हते. ते चांगले सुदृढ होते. पण मग हे असं जेव्हा घडतं त्यावेळेला फक्त आणि फक्त आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपला सद्गुरू, आपला जो अवतार कार्यामध्ये असलेला जो सद्गुरू आहे, ज्याने आपल्याला आपलं म्हटलंय, ती त्याची इच्छा असते. इच्छा माझीच केवळ इथे अवतारी पुरुषांची इच्छा असते. आणि सोंग-ढोंग नाटकं करणं आणि हुहू हुहू करून घुमणं ही इच्छा त्या माणसाची केवळ असते. मग तो मनोव्यापार काय असतो, तो मनोरुग्ण आहे का त्याची मनोरुग्णाची अगदी बेसिक मधली बेसिक अवस्था आहे, हे त्याचं त्यांनी तपासून पाहावं. पण अंगात येणं आणि आवेश आणि संचार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सद्गुरूची इच्छा असल्याशिवाय कितीही त्याचा अंतरंग शिष्य असला तरी त्याच्यामध्ये तो आवेश येऊ शकत नाही. तिथे फक्त इच्छा माझीच केवळ एवढंच लागतं. तर ह्या सगळ्या कथा आपण आज पाहिल्या. अजून बऱ्याच कथा सांगणं बाकी आहे, पण त्याच्यामध्ये कसं आहे, की त्या जरा विस्ताराने सांगायला लागतील. पण आता महाराजांच्या बाबतीत काय म्हणायचं आपण? महाराजांच्या बद्दल एवढं आपण बोलतोय, एवढं त्यांच्या लौकिकातल्या अलौकिकत्वाबद्दल बोलतोय, तर त्याच्यामध्ये एक फार सुंदर असा कोट माझ्या वाचनात आला. तो मी इथे लिहून काढलाय, तो मी वाचून दाखवतो. काय आहे, की तेरे दर सा कोई दर नहीं, तू है बेमिसाल, तेरी कोई मिसाल नहीं. तेरे दर सा कोई दर नहीं, हे महाराजांना म्हणतोय आपण. तू है बेमिसाल, तेरी कोई मिसाल नहीं. लाखों उठे हैं तेरे दर से जिंदगी लेकर. लाखों उठे हैं तेरे दर से जिंदगी लेकर. फिर मैं कैसे कह दूं कि तुझे मेरा ख्याल नहीं. पुन्हा एकदा म्हणूया. तेरे दर सा कोई दर नहीं, तू है बेमिसाल, तेरी कोई मिसाल नहीं. लाखों उठे हैं तेरे दर से जिंदगी लेकर. फिर मैं कैसे कह दूं कि तुझे मेरा ख्याल नहीं. जय शंकर. जय श्री जय श्री